नमस्कार. आजच्या या महानगरपालिका निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्वाचा आणि जुना प्रश्न म्हणजे गिरणी कामगारांचा. आणि हा प्रश्न कित्येक दिवस कित्येक महिने घेऊन काही संघटना अगदी झटतायत त्यांच्या न्यायासाठी. आता आपण बघूया की या निवडणुकीमध्ये तो प्रश्न कसा निर्णायक ठरणार आहे आणि त्याबद्दल धडाडी जे कार्यकर्ते आणि आतापर्यंत स्वतःच त्यांनी पूर्ण झोकून दिले या गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी. अनेक ठिकाणी त्यांनी संवाद साधले आणि हा प्रश्न घेऊन ते या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आणि सगळ्यांच्या समोर हे मांडलेले आहे आणि त्याचा कसा फरक आपल्याला या मतदारसंघांमध्ये उमेदवारांमध्ये पडतोय. आता त्यांचं मत जाणून घेऊया की तो निर्णायक कसा ठरणार आणि याबद्दल त्यांचं मत काय. बने सर. नमस्कार. खर तर एक जी म्हण आहे, कामापुरता मामा, गिरणी कामगारांची अवस्था ही काही तशा प्रकारेच करून ठेवलेली आहे. कारण ज्यावेळी निवडणुका आल्या की प्रत्येक वेळी मात्र गिरणी कामगार सगळ्यांना आठवतो. कालचाच विषय माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणी काय केलं, गिरणी कामगाराला कसा देशोधडीला लावलं, ह्याच्यावर खूप काही काही सांगत होते. परंतु खऱ्या अर्थानं जर विचार केला तर 2014 पासून आज 2026 आलं, गेली 12 वर्ष माननीय देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आहेत किंवा सत्तेचे अधिकार त्यांच्याजवळ राहिलेले आहेत. परंतु हे सत्य आहे की माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या काळात गिरणी कामगारांसाठी एकही नव्यानं वीट रचली गेलेली नाही. परंतु त्यांचं जर कालचं भाषण ऐकलं तर असं वाटेल की गिरणी कामगारांसाठी कोण काय करू शकतो किंवा गिरणी कामगारांचा जर कोणाला कळवळ असेल तर देवेंद्र फडणवीस एवढा कोणाला नाही. गेली 2 वर्ष आम्ही सातत्यानं आंदोलन करतोय, मोर्चे करतोय, 14 दिवसाचं उपोषण सुद्धा करून झालं, परंतु ह्या व्यक्तीनं आम्हाला साधी भेट सुद्धा दिलेली नाही. काल आशिष शेलारांच्या पोस्टवरही मी पाहिलं की गिरणी कामगारांसंदर्भात देवेंद्र फडणवीसांचं खूप काही त्यांनी लिहिलं होतं त्या संदर्भात. पण आशिष शेलारांना या माध्यमातून मी सांगेन की त्यांची ज्यावेळी आम्ही भेट घेतली होती, मोर्चा घेऊन चाललो होतो त्यांच्या घरावर, त्यावेळी त्यांनी सांगितलं की मोर्चा आणू नका, आपण काय 15 दिवसात मी तुमची एक देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट करून देतो. परंतु आज त्याला 6 महिने जास्त होऊन गेले, कुठेही भेट करून दिले. म्हणजे गिरणी कामगार हा विषय फक्त निवडणुकीपुरता या सर्व लोकांनी ठेवलेला आहे. म्हणजे काही फक्त बीजेपीवरच आम्ही विषय असं नव्हे, तो सर्वच पक्ष. परंतु सध्या संघर्षाचा विषय काहीतरी घ्यायचा आहे शासनाकडून आणि जे सध्या सत्तेवर आहेत निश्चितपणानं त्यांच्याच विरोधात बोललं जाईल किंवा त्यांच्याकडून ते घ्यायचंय म्हटल्यावर त्यांच्यावरच. कारण जे विरोधात आहेत म्हणजे काँग्रेस असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना असेल, ह्यांच्या विरोधात बोलून आम्हाला काय उपयोगच नाही, त्यांच्या अधिकारात येत नाही. कारण ते सध्या त्यांच्या अधिकारात नाही. परंतु ज्यांच्या अधिकारात आहे त्यांनी काय केलं हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस गिरणी कामगारांचं जर पाठच्या 10-12 वर्षात काम कोणामुळे अडलंय, गिरणी कामगारांना घर कोणामुळे मिळत नसेल आणि त्याच्यासाठी एकमेव नाव जर उच्चारायचं असेल ते मात्र देवेंद्र फडणवीस आहे. माननीय उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब ज्यावेळी सत्तेवर आले तेव्हा निश्चितपणाने गिरणी कामगारांना घरं देण्याच्या भावनेतून ते बोलले होते. त्यांना कोणी अडवलं, गिरणी कामगारांना घरं देण्यापासून एकनाथ शिंदे का देऊ शकलेत नाही ह्याची कारणं शोधली तर निश्चितपणाने त्याची मुळे कुठेतरी या आजच्या राजकारणाशी किंवा जे काही भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आहेत ह्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतात. आताही त्यांनी ज्यावेळी 9 तारखेला आम्ही मोर्चा नेला तेव्हा सही करून दिली एकनाथराव शिंदे साहेबांनी, परंतु देवेंद्र फडणवीस त्याच्याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष घालत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आम्ही या माध्यमातून निश्चितपणाने सांगू की दुसऱ्याला मध्ये आणून कोणी काय केलं यापेक्षा तुम्ही काय करता हे खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही एक प्रमुख पदावर बसलेला आहेत या महाराष्ट्र राज्याच्या. बरोबर. काँग्रेसच्या काळात काय झालं, 30 वर्षापूर्वी काय झालं, 40 वर्षापूर्वी काय झालं, हा इतिहास तुमच्याप्रमाणे आम्हा गिरणी कामगारांनाही माहिती आहे. परंतु तुम्हाला बोलण्याचा अधिकार, एखाद्यावर टीका करण्याचा अधिकार तेव्हाच निर्माण होईल ज्यावेळी तुम्ही गिरणी कामगारांसाठी काहीतरी करून दाखवा. या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्षांना आम्ही सांगू की गिरणी कामगारांचा जर ठोसपणे मुंबईतच पुनर्वसन करू असं जर कोणी सांगितलं नाही तर निश्चितपणानं कुठेतरी त्याचा विचार करून गिरणी कामगार मतदान करेल. म्हणजे हा ज्वलंत आणि महत्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये आहे. या सगळ्या मतदारांनी विचार करावा, कारण हा आता निर्णायकच ठरणार आहे. प्रत्येक वेळी राजकारण्यांनी आपलं घोंगडं भिजत घालणं या मुद्द्यावर आणि फक्त राजकारण करणं आणि मराठी माणसाला गोल गोल फिरवणं हे बंद झालं पाहिजे. एक निर्णय, ठोस भूमिका जो घेईल मराठी मतदार त्याच्या मागे उभा राहील आणि हा मुद्दा आणि निर्णायक ठरवू. धन्यवाद.